नमस्कार मित्रांनो, खामगावचे राहाड म्हणजे काय, या राहाडाची पूजा कोणाच्या हस्ते केली जाते किंवा या राहाडामध्ये उडी मारण्याचा मान कोणाचा असतो, यात्रेदरम्यान पोलीस बंदोबस्त का बरं नाही, या सर्व प्रश्नांची उत्तरे घेण्यासाठी आपण जाऊया थेट खामगावला. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात खामगाव येथे होळी ते रंगपंचमी दरम्यान 7 दिवस खंबेश्वर महाराजांची म्हणजेच महादेवाची मोठी यात्रा असते. प्रथम ढोल ताशांच्या गजरात खंबेश्वर महाराजांचा चेबिना निघतो. यात्रा म्हटले की रुसवे फुगे हे होणारच, परंतु या गावची जमेची बाजू म्हणजे या गावात यात्रेचे वेळी अजूनही कुठलाही वाद, भांडणे किंवा मतभेद झाले नाहीत. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी कुठेही पोलीस बंदोबस्त दिसणार नाही. यामध्ये पारंपरिक वाद्य व गुलालाची उधळण करीत चेबिना मंदिरात पोहोचतो. तर सर्व ग्रामस्थ पुन्हा ऐतिहासिक राहाड पूजनाच्या कार्यक्रमासाठी हजेरी लावण्यासाठी जातात. गावातील यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुरेश नाना नागवडे, कार्याध्यक्ष अशोक नागवडे आणि काही जाणकारांच्या मते ऐतिहासिक राहाडाची परंपरा ही 400 वर्ष जुनी आहे. 12x10 आणि 6 फूट खोल असलेले राहाड गुलाबी रंगाने काठोकाठ भरले जाते. यावेळी राहाड पूजेचा मान गावातील नवीनच लग्न झालेल्या जावयांना दिला जातो. त्यांच्या हस्ते पूजा करून त्यांना पूर्ण पोशाख देऊन त्यांचा सन्मान केला जातो. यानंतर जावयाची उचल बांगडी करून त्यांना या राहाडामध्ये टाकले जाते. यानंतर ग्रामस्थ, पंचक्रोशीतील पाहुणे मंडळी यामध्ये बिनधास्त उडी मारून रंगपंचमीचा आणि यात्रेचा आनंद घेत असतात. विशेष म्हणजे राहाडामध्ये टाकलेला गुलाबी रंग हा कपडा फाटला तरी निघत नाही. त्यामुळे जावयासाठी सासरवाडीची ही आठवण कायमच स्मरणात राहते. धन्यवाद.